महाराष्ट्र आरटीओ ट्रॅफिक पोलीसवाली पहिलीच बदनाम आहे ती. त्यात आता ही एमएसए बॉल्यांची आणखीन भर पडली. रस्त्याला सुरक्षेला यासनी ठेवली ती काय एंट्रिया गोळा करायला ठेवली ती काय आता नक्की यांचा घोळ यासनीच माहिती. बघा कसा एंट्री घेतोय. घे 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 सगळ्यासनी गाडीवाले दिसते ती. गाडीवाल्यांच्या शिवाय यांचं घरच चालत नाही. असलं व्हिडिओ कधी आपण टाकीत नाही बरं का. फक्त मला एकच वाईट वाटलं, घाटाच्या मेन कमानीच्या टर्निंगला मोठी ओव्हरलोड गाडी यानं अडवल्या आणि ह्यो एंट्रिया घेतोय. मग म्हणलं ह्याला व्हायरल करायला. एमएसए पोल्यांची परिस्थिती कशी झाली माहिती का भावांनो. घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा अशी यांची परिस्थिती झाली. यांचं काम आहे सुरक्षा देणं, पण हे 90% एमएसए पोले ना ट्रॅफिक पोलिसांसाठी काम करतात. आणि आता तर यांनी ना स्वतःच गाड्या अडवतात आणि स्वतःच पैसे घेतात. मागच्या वेळेस यांच्यावरती एक व्हिडिओ टाकला होता. लोणावळ्या घाटामध्ये एका ड्रायव्हर भावाचं डिझेल आणि पैसे मोबाईल चोरीला गेलं होतं. मग त्याने काय केलं, घाटामध्ये गाडी आडवी लावली आणि नंतर एमएसए पोले आले आणि ड्रायव्हरला मारहाण केली. असा तो व्हिडिओ होता. त्यावेळेस एवढी जळली ह्या एमएसए पोल्यांची, धुतल्या तांदळात सारखे असल्यासारखे हे एमएसए पोले एवढी जळली. आम्ही तशी एवढ्या ह्यांचेच कमेंट्स वगैरे येत होत्या. आणि आता ह्या भिकार चोटांना पैसे घ्यायचा अधिकार कोणी दिला? पैसे घ्यायचा अधिकार तर आरटीओला पण नाही, ट्रॅफिक पोलिसाला पण नाही, आणि एमएसए पोले तर एका कोपऱ्यातच. यांना तर फक्त सुरक्षा द्यायचं एवढंच काम आहे. पण हे गाड्या अडवून असे पैसे घेतात ड्रायव्हर लोकांकडून, ते पण कुठं? घाटामध्ये. एवढी यांची दादागिरी वाढली एमएसए पोल्यांची. स्वतः डॉन बिन समजतात ते. एमएसए पोल्यांनो तुम्हाला एक सांगतो, पुण्य पण हितच करायचंय, पाप पण हितच करायचंय. पुण्य केलं तर जागा कुठे भेटेल? स्वर्गात. आणि पाप केलं तर नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. कारण तो पैसा ड्रायव्हर भावांच्या हरमळ तरमळीचा पैसा असणार आहे. आणि यांना एवढं आग कशी लागते एमएसए पोल्यांच्या, हे चुकत नाहीत ना. तुम्ही चुकता म्हणून व्हिडिओ बनवतो. आणि मी प्रत्येक एमएसएफ जवानांसाठी असं बोलत नाही, किंवा ट्रॅफिक पोलीस असतील त्यांच्या सगळ्यांविषयी असं बोलत नाही. जे असे चुकीचे वागतात ना त्यांच्यावरतीच मी व्हिडिओ बनवतो. आणि हे एमएसएफ पोले असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, यांनी लक्षात ठेवावं की मी सरसकट सर्वांना बोलत नाही. जे चुकीचं वागतात, जे आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात, त्यांच्याच अधिकाऱ्यांवरती मी असं बोलत असतो, त्यांच्याच विषयी असं बोलतो. आणि मागच्या वेळेस त्या डोंगरातला एक व्हिडिओ टाकला होता मी. हे एमएसए पोल्यांचं सुरक्षा द्यायचं काम. हे डोंगरात जाऊन बसतात, गाड्यांचे फोटो काढणार, जो चुकीच्या लेननी चाललाय, आणि मग टोल नाक्यावर पाठवणार. मग तिथून काही लुटालुटी त्या ट्रॅफिक पोलिसांची. तर बाबा एवढे लुटतात ना एमएसए पोल्यांना, किंवा ट्रॅफिक पोलीस जे असे कोण लुटतात ना त्यांना एक सांगतो, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एवढे कॅमेरे कशासाठी लावलेत? झक मारायला लावलेत का? त्याच्यातून ऑनलाईन फाईन पडते. मग तुमची एवढी दादागिरी कशासाठी? ड्रायव्हर भावांसाठी. आणि हा एमएसए पोला, याचा चेहरा बघा. घाटामध्ये घाट चढणाऱ्या गाडीकडून गाडी अडवून हा पैसे घेतो. ह्याची दादागिरी बघा ह्या एमएसए पोल्याची किती वाढलेली आहे. आणि हा प्रत्येक एमएसए पोल्यांसाठी व्हिडिओ नाही आहे. हे जे भिकारचोट आहेत ना, 10 बापाच्या अवलादीसारखे असे एमएसए पोले काही जवान आहेत, काही किंवा काही ट्रॅफिकवाले असतील ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास. ह्यांनी आता सुधारावं आणि महाराष्ट्राची इज्जत जरा कमी घालवूच नये. कारण पैसे घ्यायचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही, एमएसए पोल्यांना तर कोणताच नाही.